हाय दोस्तों, पुन्हा एकदा आपला एरी समाचारमध्ये स्वागत आहे। आज भारतीय प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्त नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले। त्यानंतर लोकांना मार्गदर्शन केले। मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक नेत्यांची नाव घेतले, पण बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे टाळले। यावर संतप्त झालेल्या एक महिला वन कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट गिरीश महाजन यांना जाब विचारला, आक्षेप घेतला। ज्या व्यक्तीमुळे या देशात संविधान लागू झाला, ज्यांच्या या लोकशाही मजबूतीसाठी ज्यांचा उपयोग झाला, त्या बाबासाहेबांना पुसून टाकण्याचे हे प्रयत्न असल्याचे आरोप केले। यावर पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माधवी जाधव यांनी मी कुठल्याही परिस्थितीत माफी मागणार नाही आणि मला तुम्ही सस्पेंड केले तरी मी माती काम करेन, मजुरी करेन, पण मी माफी मागणार नाही आणि मी माझ्या बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव पुसू देणार नाही, अशी भीमगर्जना केली। बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची सुपद्रात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गारे उठली, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही, त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे, तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? माहिती बाहेर येताच गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। समाज माध्यमात आणि न्यूज चॅनलवर त्यांच्याविरुद्ध अनेक राजकीय नेत्यांनी आरोप केलेला आहे। या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा तीव्र आक्षेप घेत गिरीश महाजन यांच्यावर एट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्याकरता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तशा सूचना दिल्या आहेत आणि त्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही तर या संबंधातला एक ड्राफ्ट तयार करून मी पोलिसांना आणि कोर्टात न्याय मागेन, कोर्टात दावा दाखल करेल, असे त्यांनी इशारा दिलेला आहे।